नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आहे गुरुवार, स्वामींचा वार। भक्तांसाठी हा दिवस म्हणजे श्रद्धेचा आणि सेवेचा सणच असतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही भक्तांचे अनुभव सांगणार आहे ज्यांनी स्वामींच्या कृपेने अशक्य गोष्टी शक्य होताना पाहिल्या आहेत। तर नमस्कार सर्वांना, MS10 माझे स्वामी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा। तर आपल्या एका स्वामी भक्ताने कमेंटमध्ये शेअर केले होते की त्यांचे 4 लाख रुपये एका बिल्डरकडे अडकले होते आणि घर नावावर होत नव्हते। तर त्यांनी 11 गुरुवार स्वामींची सेवा केली। शारदा पाटील नावाच्या ताई आहेत, त्यांनी आपल्या घरासाठी 4 लाख रुपये बिल्डरकडे अडकले होते आणि घर नावावर होत नव्हतं। तर त्यांनी 11 गुरुवार स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केले आणि 12व्या गुरुवारीच त्यांना स्वामींनी प्रचिती दिली, त्यांचे हक्काचे घर त्यांच्या नावावर झाले। तर अशा प्रकारची कमेंट आपल्या चॅनलवर एका ताईंनी केलेली आहे, तर ते मी तुम्हाला वरती स्क्रीनवर दाखवतच आहे। तर स्वामींचे खूप असे अनुभव आपल्याला प्रचिती येत असतात। स्वामींची मनापासून जर सेवा केली आणि सर्वात म्हणजे स्वामीवर विश्वास ठेवला ना, तर अशक्य ही गोष्टी शक्य व्हायला लागतात। जेथून आपण स्वामींना पूर्णपणे शरण जातो आणि स्वामींची सेवा सुरू करतो, स्वामीवरती विश्वास ठेवतो की स्वामी माझं हे काम करणारच, स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करणारच आणि तुम्ही पूर्णपणे स्वामींना शरण जाता, तेव्हा स्वामींना तुमची गोष्ट, तुमचं जे काही कार्य आहे ते करायलाच लागतं। जेव्हा आपण थकतो, आपले प्रयत्न थांबतात, तिथून स्वामी सुरुवात करत असतात। जेव्हा आपल्याला वाटतं की नाही, सगळं काही संपले, आता सर्व काही शून्य आहे, तर तिथूनच स्वामींच्या लीला सुरू व्हायला लागतात। तर त्यामुळे स्वामीवर विश्वास असणे खूप महत्त्वाचं आहे। आणि दुसरी कमेंट ही ताईंची अशीच आहे की त्यांनी स्वामींची सेवा केली आणि त्यांच्या मुलाला सरकारी नोकरीची ऑर्डर आली। त्यांनी ही खूप मनापासून सेवा केली आणि त्या ताईंनी पहिल्यांदाच अशा प्रकारची सेवा केलेली होती। अनेक तरुण मुले सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत। सोलापूरच्या एका ताईने अनुभव सांगितला की कडक सेवा आणि श्रद्धेमुळे त्यांना हवी असलेली नोकरी मिळाली। थोडक्यात म्हणजे हे अनुभव ऐकल्यावरच एकच गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे स्वामी कधीच आपल्या भक्तांचा हात सोडत नाही। तर त्यामुळे आपण जी काही सेवा करतो त्या सेवेमध्ये स्वामीवरती आपला पूर्णपणे विश्वास असला पाहिजे, अढळ विश्वास असला पाहिजे स्वामीवर, आणि पूर्णपणे आपण शरण जाऊन ती सगळी सेवा केली पाहिजे। तरच आपल्या मनासारख्या गोष्टी घडायला लागतात। जेव्हा आपण स्वामींची परीक्षा बघतो तेव्हा स्वामी काहीच करत नाही, तुम्ही काय काय करता हे स्वामी फक्त बघत असतात। पण जेव्हा तुम्ही स्वामींना पूर्णपणे शरण जाता, जे काही स्वामी तुम्ही कराल ते माझ्यासाठी योग्यच असेल असे म्हणून जेव्हा तुम्ही सेवा करता, तेव्हा मग स्वामी आपल्या चमत्काराला सुरुवात करत असतात, प्रचितीला सुरुवात करत असतात आणि तुमच्या ज्या काही अडकलेली कामे आहेत त्या योग्य मार्गाला लागत असतात। तुम्हालाही अशा प्रकारच्या प्रचिती अनुभव हवे असतील तर स्वामींची सेवा तुम्ही करून बघा, स्वामींचे पारायण करून बघा। खूप प्रचिती आणि खूप अनुभव स्वामींच्या पारायणामध्ये आपल्याला येत असतात।